आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानू आता उठलेली असते आणि जानूला आता झोपून झोपून कंटाळा आलेला असतो. जानू आता म्हणते की आई, खरंच सांगते ग, मी कंटाळा आला आता झोपून, मी उठते, जरा थांब. असं बोलून ती आता उठायचा प्रयत्न करत असते. मग आता तिला मात्र आई म्हणत असते की अगं, मगाशी तिथे गेल्यानंतर तुला त्रास झाला म्हणून तुला सांगतोय आराम कर, पण काय तू ऐकायचं नाव घेत नाही आहे. जानू आता झोपून झोपून वैतागलेली असते आणि म्हणूनच तिला उठायचं असतं, पण तिला काही जागेवर ना इकडनं उठायला कोणीही देत नाही. तेवढ्यातच आता तिथे जयंत आलेला असतो आणि जयंत आल्यानंतर विचारतो की जानू ठीक तर आहे ना. नाही, मगाशी ठीक नव्हती, आम्ही जरा भावनाकडे गेलो होतो तेव्हा नीलांबरीनं तिला काही बाई सांगितलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टींमुळेच ना ही हालत झाली होती. आणि तरीसुद्धा तिला आता आम्ही कसंबसं सावरलं आहे आणि ती आता बरी आहे असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन जयंत म्हणतो की ठीक आहे, मी बघतो जानूकडे. जानूसाठी आता त्याने कॉफी बनवलेली असते आणि जानूला तो कॉफी द्यायला जातो. जानू आता कॉफी घेतल्यानंतर ती म्हणत असते की खरंच मला आता खूप बरं वाटतंय. म्हणजेच जानूला आता जयंतच्या हातची कॉफी वगैरे आवडायला लागलेली असते. त्या दिवशी जानू नशेमध्ये जे काही बोललेली होती त्यामुळे आता जयंतला जानूची आवड निवड कळलेली होती. त्यामुळे आता जयंत जानूसाठी कॉफी वगैरे घेऊन येतो आणि जेव्हा तो कॉफी घेऊन येतो ना, तेव्हा जानू देखील अगदीच चांगलं त्याच्याशी वागत असते. आणि हे सगळं चांगलं वागणं बघूनच ना आता खूपच जास्त आनंद इकडे वीणा आणि त्याचसोबत लक्ष्मीला झालेला असतो. लक्ष्मी आणि वीणा हे दोघंही जण आता त्यांच्याकडे बघत असतात आणि त्याच वेळेला दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ह्यांना एवढा आनंद झालेला असतो की ते म्हणतात की चला, एका आरती का होईना एकदाची गाडी मार्गावर लागली तर, असाही विचार आता ते करू लागतात. दुसरीकडे आता जानू ही जयंतसोबत बोलत असते, कॉफी एन्जॉय करत असते आणि ती म्हणत असते की मला जशी लागते ना अगदी तशीच कॉफी झाली आहे. आणि तिकडे आता भावना जी आहे ती बसलेली असताना सिद्धू म्हणत असतो की जे काही चाललं आहे ना ते भयंकर आहे आणि आजीकडनं तर मला ही अपेक्षा नव्हतीच. आजी तर कुठच्या थराला जाऊन विचार करते. पण आता भावना म्हणत असते की मला वाटत नाही या सगळ्यामध्ये आजींची चूक आहे करून, कारण आजी जरी काही चुका केल्या ना तरी स्वतःहून डायरेक्टली त्या बोलून टाकतात. पण आता तुम्ही आजींकडे पाहिलंत का, आजींनी कोणतीही चूक केलेली नाही आहे. त्यांच्या वागण्यात ना मला सरळ स्पष्ट दिसत होतं. पण मग नीलांबरी वहिनी असं सगळं का करतायत, यामागचं कारण काय, हे तर आपल्याला कळायला हवं ना. हे देखील आता सिद्धूला कळत नसतं. सिद्धू म्हणत असतो भावनाला, मग भावना म्हणत असते की मलाही कळत नाही आहे, पण आजींची या सगळ्यात चूक नाही आहे एवढंही मला कळतंय, असंही आता भावना सिद्धूला सांगत असते. मग सिद्धू आता आजीबद्दल तुला इतकं कॉन्फिडन्स कसं, असंही भावनाला विचारतो. त्यावर भावना सांगत असते की जर आजींना जर काही वाटलं असतं ना तर आजीने तेवढ्याच वेळात जोरजोरात बोलून सगळं काही म्हटून टाकलं असतं की हो मी हेच केलं आहे. पण आजी असं काही म्हटली का, नाही ना, आजीने तोंडातनं एकही शब्द बाहेर काढला नाही. इथेच समजून जा ना की या सगळ्यामध्ये चूक आहे तरी कोणाची ते, असंही आता बोललं जातं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की विश्व आता घरी आलेला असतो आणि विश्वा जेव्हा घरी येतो ना तेव्हा मात्र आता लक्ष्मी त्याला म्हणत असते की अरे, अचानक कसं काही येणं केलंस, थोडं मला बोलायचं होतं म्हणूनच मी आलो होतो, असं देखील विश्वाला आता लक्ष्मीला सांगू लागतो. त्यावर लक्ष्मी म्हणते की ये बस. मग त्याच वेळेला त्याला बसायलासुद्धा सांगितलं जातं. त्याच वेळेला त्याला आता विचारलं जातं की काय मग सगळं काही ठीक आहे ना, आता थोडी चहा वगैरे घेतोस का, असं बोलून त्याला आता चहा वगैरे दिला जातो. त्याच वेळेला तो जानूबद्दल चौकशी करतो. जानू आहे बेडरूममध्ये असं देखील लक्ष्मी आता त्याला सांगत असते. मग जानूसोबत जयंतरावसुद्धा आहेत असंही आता त्याला सांगण्यात येतं. आणि जेव्हा जयंत आहे तिच्याबरोबर ही गोष्ट कळते ना तेव्हा मात्र आता विश्वाला प्रचंड असा राग येतो. विश्वा विचार करतो की जयंतपासून जानूला लांब ठेवायचा प्रयत्न मी करतोय, पण ही लोक जयंत आणि जानूला एकत्र आणण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत आहेत. पण आता काही झालं ना तरीसुद्धा हे खरं रूप जे आहे ते तर बाहेर काढायलाच हवं, कारण हे खूप अति होते, पाणी डोक्यावरून जाते, असाही विचार ना आता सुरू असतो. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल तो विचार करत असतो तेव्हा लक्ष्मी त्याला विचारते की काय झालं आहे, कसला विचार करतोयस का तू. तो म्हणतो की काही नाही, जानू आता ओके आहे ना, असंही तो आता म्हणू लागतो. त्यावर जानू ना एकदम ओके आहे, आता तिला काही वाटत नाही आहे. पण तेवढ्यातच श्रीनिवास देखील आलेले असतात आणि श्रीनिवासही जेव्हा तिथे येतात ना
तेव्हा मात्र आता श्रीनिवासांना जेव्हा विश्वा बघतो तेव्हा तो ठरवतो की हीच ती योग्य संधी आहे या दोघांशी बोलण्याची, आणि म्हणूनच मग तो आता बोलू लागतो की मला जरा तुम्हा दोघांशी थोडं बोलायचं होतं, आणि त्याच वेळेला तो आता त्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो. श्रीनिवास आणि लक्ष्मीला तो म्हणतो की मला जरा थोडंसं बोलायचं होतं. लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की बोल ना, तुला काय बोलायचं होतं ते बेधडकपणे सांग. मग आता त्यांना जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या खऱ्याखुऱ्या सांगायच्या असतात. म्हणजेच जयंतने जानूला आतापर्यंत किती त्रास दिला आहे आणि ज्यामुळे आजी आणि सगळ्यांना जो त्रास झाला आहे त्याबद्दलच त्याला सगळ्यांना सांगून टाकायचं असतं. इकडे मात्र आता श्रीनिवासांना तो प्रसंग आठवतो, तो म्हणजे आता त्यांना त्रास होत असतो ज्या वेळेला तो बिल्डर घरी आला होता आणि बिल्डरने केलेले ते कारकीर्द हे सगळं काही आठवू लागतं. आणि बिल्डर स्वतः येऊन धमकी देऊन गेला होता की तुम्हाला माझं ऐकावंच लागेल, मी सांगतो तसं करावं लागेल, जागा सोडावी लागेल. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या श्रीनिवासांना आठवत असतात. त्याच वेळेला आता विश्वा म्हणत असतो की मला तुम्हा सगळ्यांना जयंतबद्दल थोडंसं बोलायचं होतं. काय जयंतबद्दल तुला काय बोलायचं आहे, असं लक्ष्मी आणि श्रीनिवास बोलू लागतात. त्यावर विश्वा म्हणतो की जयंतबद्दल मला हेच बोलायचं आहे की ते लक्ष्मी आणि श्रीनिवास विश्वासचं बोलणं ऐकतच बसतात. कारण विश्वाला आता जयंतबद्दल बोलायचं आहे हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा आधीपासूनच माहिती होतं की काही झालं तरी हा विश्वा जो आहे तो काय बोलणार आहे ते. कारण आधीच ना जयंतने त्यांचे कान भरून ठेवलेले असतात. फक्त आता विश्वा काय बोलतोय या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. तर विश्व आता बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की खरं तर जयंतला जानूपासून जरा लांबच ठेवा. असं म्हटल्यानंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की तू हे सगळं कसं काय बोलू शकतोस. त्यावर लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना विश्वास सांगत असतो की जयंत दाखवतो तसा माणूस नाही आहे. त्याच्यामुळे जानूला इतका सगळा त्रास झालाय ना की जानू तो शब्दातही सांगू शकत नव्हती. त्यामुळेच तर जानूने स्वतःला संपवायचा निर्णय घेतला. जानूला खूप वाईट वाटत होतं त्याच्यासोबत राहून, म्हणूनच तर जानू इतके दिवस त्याच्यापासून लांब होती. जेव्हापासनं जानूचं आणि त्याचं लग्न झालं तेव्हापासनं आता एवढा त्रास दिला आहे ना त्याने की भयंकर असा. म्हणजे लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून ते अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत, म्हणजे जेव्हा ती लोक गोव्याला फिरायला गेले होते तिथेसुद्धा असाच काहीसा प्रसंग घडला. आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी घडून आल्या. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल एक एक करून जेव्हा विश्वास सांगतो ना तेव्हा लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना मोठा धक्काच बसतो. ते आता इकडे असणाऱ्या विश्वाचं बोलणं ऐकतच राहतात. तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी आणि श्रीनिवास विश्वास जे काही सांगत असतो त्याच्यामुळे एकदमच थक्क होतात आणि म्हणत असतात की हे सगळं तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का. त्यावर विश्वा म्हणतो की हो, मी तुम्हाला जे सांगतोय ते ऐकून तुम्हाला कदाचित या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटत नसतील, पण या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. कारण जयंत तुमच्यासमोर दाखवतो की तो किती चांगला आहे, पण तो तसा नाही आहे. त्याचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. मी तुम्हाला स्पष्टच सांगतो, जानूला आतापर्यंत त्याच्यामुळे खूप जास्त त्रास झाला आहे. आणि राहिली गोष्ट आजीच्या आताच्या या अवस्थेला सुद्धा ना तोच कारणीभूत आहे असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता जेव्हा आजीला जो त्रास झालेला असतो त्याबद्दलसुद्धा आता तो सांगू लागतो. म्हणजेच आजीला जे काही त्रास आता सहन करावे लागत आहेत ते फक्त आणि फक्त जयंतमुळेच. म्हणजेच जयंतने या सगळ्यातून मुद्दामूनच आजीला त्रास दिला आहे आणि आजीची अवस्था या सगळ्यालासुद्धा जयंतच कारणीभूत आहे. ही सगळी गोष्ट ऐकून श्रीनिवास आणि त्यासोबत लक्ष्मीला धक्का बसतो. मग आता दुसरीकडे आता पुढेसुद्धा विश्वास जो आहे तो एक एक करून लक्ष्मीला जानूबद्दलसुद्धा सांगू लागतो. लक्ष्मीसुद्धा अवाक होऊन पाहत असते. दुसरीकडे आता भावनाशी बोलायला नीलांबरी आलेली असते. तर नीलांबरी भावनाला म्हणत असते की मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजेच मला तुला एक गोष्ट सांगायची होती. पण आता नीलांबरीच्या कोणत्याही बोलण्यावर ना मात्र आत्ता भावनाला विश्वास नसतो. भावना आता सरळ आणि स्पष्टच तिला बोलते की या घरात आहे ना माझा कोणावरही विश्वास नाही आहे. एकतर सिद्धिराज आणि काकू सोडल्या तर बाकी मला काहीच गोष्टी पटत नाही आहेत. त्यामुळे ना मला तुम्ही काही गोष्टी सांगूच नका.
आणि असं बोलूनच ती आता तिचं थोबाड बंद करायचा प्रयत्न करत असते. मुद्दामूनच ती आलेली असते आणि मुद्दामून तिथे येऊन आहे ना एक गोष्ट करायचा प्रयत्न करत असते. तिला आता आजीबद्दल भडकवायचं असतं, पण भावना ओळखून गेलेली असते की या सगळ्यामध्ये ना कोणाची चूक आहे ते. त्यामुळे ती आता नीलांबरीला तिच्या नजरेसमोरही उभं करत नाही. ती सरळ आता तिला तिकडनं हाकलवूनच लावते. आणि जेव्हा आता ती तिकडनं तिला सांगते ना, तेव्हा मात्र आता नीलांबरी म्हणते की अच्छा, आता असं आहे तर म्हणजे तुला या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर बोलायच्या नाही आहेत. ठीक आहे, नको बोलू माझ्याशी, मला काही फरक पडत नाही आहे, पण तुझी वाट तर मी अशी लावणार आहे ना की तू बघतच बसशील, असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे विश्वा जेव्हा या सगळ्या गोष्टी जयंतबद्दल सांगतो, तेव्हा मात्र आता श्रीनिवास आणि लक्ष्मी हे म्हणत असतात की आता बस झालं, पुरे झालं, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. असं म्हटल्यानंतर विश्वाला तर धक्काच बसतो आणि त्याचमुळे आता विश्वा हा बघतच राहतो आणि विश्वा म्हणतो की तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं. त्यावर आता लक्ष्मी म्हणत असते की आम्हाला या सगळ्या गोष्टी आधीपासूनच माहिती होत्या. खरं तर मला असं वाटलं होतं की तू नशील रे तसा, पण तू तर माझा शब्दच खोटा ठरवला, असंही आता बोललं जातं. मग विश्वा म्हणतो की काकू तुम्ही असं का म्हणताय. त्याच वेळेला विश्वा आता या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ज्या लक्ष्मी जी आहे ती म्हणत असते, खरं तर जयंत या आधीच आम्हाला येऊन भेटला होता. जयंतने आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. जयंत आम्हाला हे सुद्धा बोलला आहे की तुझं आणि त्याचसोबत जानूचं नातं हे काय होतं, म्हणजेच तू जानूवर प्रेम करायचा, या गोष्टी आम्हाला जयंतने येऊन सांगितल्या होत्या. म्हणजेच जयंतने आता ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात ना, त्यामुळे आता लक्ष्मी आणि श्रीनिवाससुद्धा हादरलेले असतात. ते आता त्याला म्हणत असतात की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पण जयंत म्हणतो की हो, खरं तर ना आता जानूची जी काही मेमरी लॉस झाली आहे ना, त्याचा फायदा तो करून घेतोय. त्याला असं वाटतंय की आता जानूला काही आठवत नाही आहे, तर निदान जानू जी आहे ती मला भेटेल आणि त्यासाठी तो आता जानूच्या जवळजवळ राहण्याचा प्रयत्न करतोय. तो आता इतके दिवस ऑफिसलाही येत नव्हता, पण आता माझ्यासोबत ऑफिसलाही काम करायला यायला लागला आहे. का तर त्याला जानूसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल, त्याचं तिच्यावर प्रेम आहे ना. पण जानू असं कधीच काही बोलली नव्हती. कॉलेजमध्ये असताना जानूकडनं काहीच नव्हतं. जे काही होतं ते सगळं काही या विश्वाकडनं होतं. आता तो विश्वा या सगळ्यांमध्ये प्रयत्न करतोय आणि त्याचसोबत तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की तो आता तुम्हाला येऊन भडकवेल सुद्धा माझ्याबद्दल. तो एवढंही म्हणेल की मी कसा आहे आणि काय आहे, माझ्याचमुळे जानू एवढे दिवस लांब होती हेही तुम्हाला सांगायला तो कमी करणार नाही. कारण त्याला जानूच्या जवळ जायचे, तुमच्या गुडबुक्समध्ये राहायचं आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करतोय. पण तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे जानूचं प्रेम मिळवण्यासाठी मी किती प्रयत्न करतोय, जानूसाठी माझी किती धडपड आहे. जानूच्या बाबतीत मी कशाला काही चुकीचा विचार करू, असं देखील आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र लक्ष्मीला धक्काच बसतो. लक्ष्मी म्हणत असते की हे सगळं काय बोलताय जावई बापू, खरंच का या सगळ्या गोष्टी अशा आहेत का. त्यावर आता जयंत म्हणतो की हो, मी तुम्हाला खरंच सांगतोय. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर बघा, तुमच्यासमोर स्वतः विश्वा येऊन माझ्याबद्दल काही ना काही सांगून भडकवायचा प्रयत्न करेल, तुमच्या नजरेत ना मला उतरवायचा प्रयत्न करेल. बघा, तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुमच्यासमोर काहीच दिवसात हे सगळं काही उघड होईल, हेही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो. लक्ष्मी या सगळ्या गोष्टी ऐकते. तेव्हा इकडे मात्र विश्वाला म्हणत असते की विश्वा, तू जे काही बोलला आहेस ना, ते ऑलरेडी जयंतने मला सांगितलं आहे. मग विश्वा आता म्हणत असतो की काकू, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. जे काही तो बोलला आहे ना, ते सगळं खोटं आहे. म्हणजेच तो जे काही तुमच्या मनामध्ये भरून गेला आहे त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजेच मी तुम्हाला सांगू का, माझं आणि कॉलेजच्या मैत्रिणी आम्ही एकत्र जानूसोबत असायचो. जानू आणि माझं नातं खूप छान होतं. पण जानूची जी अवस्था आहे ना आज, त्याला सर्वस्वी कारणीभूत ना हा जयंतच आहे. पण आता तो सगळ्या गोष्टी लपवून ठेवायचा प्रयत्न करतोय. पण आता
लक्ष्मी विश्वावर भडकलेली असते. विश्वाला म्हणत असते की तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती, म्हणजेच तुला मी असं नाही मानत होती. तुझ्यासाठी मी खूप चांगला विचार केला होता की तू चांगला असशील, पण तू असा असशील ना असा विचार स्वप्नातही केला नव्हता. असं देखील आता लक्ष्मी ही विश्वाकडे बघून बोलत असते. विश्वा म्हणतो की तुम्ही जराही त्याच्यावर विश्वास ठेवू नका काकू. पण आता लक्ष्मी आणि श्रीनिवास विश्वाला थांबवतात आणि आम्ही जयंतरावांबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही असं म्हणतात. त्याच वेळेला आता लक्ष्मी ही विश्वाच्या समोर जाते आणि विश्वाला म्हणत असते की विश्वा, घे माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे आणि मला सांग की तुझं जानूवर प्रेम नव्हते म्हणून. आता त्याचं जानूवर प्रेम होतं ही गोष्ट तर खरी होती, पण जयंतबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या तर वेगळ्या होत्या ना. पण आता लक्ष्मीने या शपथमध्ये अडकलेल्यामुळे आता विश्वाला सुद्धा काहीच बोलता येत नसतं, कारण विश्वाचं खरंच जानूवर मनापासून प्रेम असतं, पण तो या सगळ्या गोष्टी बोलू शकत नसतो. मग आता लक्ष्मीला जे समजायचं ते समजून जातं. इथे विश्वास खोटा पडलेला असतो आणि जयंत मात्र आता एवढूशा का कारणावर ना या सगळ्यांच्या मनामध्ये राज्य करून बसलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्याचसोबत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नवीन मालिकेचा सनी चौघडी या मालिकेचा अपडेट आपल्या नवीन चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतो. कम्युनिटीमध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटेल, तर तो सुद्धा एपिसोड एन्जॉय करा. चला तर मी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.